मुलांना नूडल्स मॅगी खूप आवडते आणि आपण घरच्या घरी पौष्टिक गव्हाच्या पिठाची नूडल्स मुलांना तयार करून देऊ शकतो। ते कसे बनवायचे ते आपण बघूया। अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण पौष्टिक असे नूडल्स तयार करू शकतो। खूप छान लागतात आणि मुलांसाठी हेल्दीसुद्धा आहेत। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते एका बाउलमध्ये आपण घेऊया। गव्हाचं पीठ या वाटीने मोजून घेतलं आहे। 1 वाटी घेतलं। आपण नॉर्मली चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकूया, छोटी 1 पळी, आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं हे भिजून घेऊया आपण नॉर्मल पाण्याने, गरम वगैरे करायचं नाही। मिक्स झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असा उंडा मळून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही अजून थोडंसं पीठ वाढवू शकता आणि छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। थोडं थोडं पाणी टाकून अजून थोडं मी पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे आपल्याला। छान प्रकारे मळून घ्यायचं आहे। उंडा आपला भिजून झालेला आहे। थोडासा पाण्याचा हात घेऊन असं मळत राहायचं आहे म्हणजे आपले नूडल्स खूप छान तयार होतात। अगदी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, जास्त नाही पाणी लावायचं, खूप असं घट्टही नाही करायचं आणि खूप सैलसरही नाही करायचं। आता छान असा आपला हा उंडा मळून झालेला आहे। आता यावरती आपण 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। खूप वेळ आपल्याला भिजत टाकायची गरज नाही, फक्त 5 ते 10 मिनिटे साईडला ठेवून द्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं झालेले आहे। आता झाकण उघडून पाहूया। मस्त असं आपलं पीठ भिजलं गेलेलं आहे। याला थोडंसं आपण तेलाचा हात घेऊ आणि पुन्हा एकदा मळून घेऊ। खूप जास्त मळायची गरज नाही। आता आपण आधी मळलं आहे त्यामुळे फक्त 2 ते 3 मिनिटे छान असं मळून घेऊया। आता मळून झालेलं आहे। आता आपल्याकडे जो चकली शेव आपण जो बनवतो तो साचा घ्यायचा आहे जाड अशा पद्धतीने। त्याच्यामध्ये हा उंडा टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि झाकण लावायचं आहे वरतून। थोडंसं तेलसुद्धा मी त्याला लावून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये तुम्ही काढू शकता। अशा प्रकारे जाड आपल्याला साचा वापरायचा आहे म्हणजे नूडल्सप्रमाणे तयार होते। आणि साईडला गरम पाणीसुद्धा ठेवायचं आहे आणि डायरेक्ट यामध्येच आपण टाकूया हे नूडल्स। उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला, तेव्हाच त्यामध्ये टाकायचं आहे। अशा पद्धतीने गोल फिरवूया। तुम्हाला जेवढी लांब करायची आहे तेवढी तुम्ही लांब करून मग तोडून यामध्ये टाकू शकता। अशा प्रकारे आपले हे आता झालेले आहे लांब। आता मी तोडते आहे आणि यामध्ये टाकते आहे। सर्व नूडल्स अशाच प्रकारे मी करून घेणार आहे। आता आपले हे नूडल्स सर्व तयार करून झालेले आहेत। आता याला छान असं 5 मिनिटं उकळू द्यायचं आहे, 5 ते 7 मिनिटे। थोडेसे शिजेपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे। खूपसुद्धा वाफवायचे नाही तर तुटतील। आपल्याला नॉर्मली वाफवून घ्यायचे आहे। थोडंसं मीठसुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता आणि आपण उंड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी पाण्यात टाकलेलं नाही। आता छान असे हे वाफवले गेलेले आहे। पाणी थोडंसं घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता लगेच आपण एखाद्या चाळणीवरती हे काढून घ्यायचे। एक चाळणी घेतलेली आहे त्यावरती आपण हे सर्व नूडल्स टाकून देऊया आणि यावरती आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे त्यामुळे चिटकणार नाही एकमेकाला। थोडंसं पाण्याचा शिपका घेतलेला आहे हातावरती आणि तो यावरती टाकलेला आहे थंड पाण्याचा, म्हणजे चिटकत नाही ते। आणि लगेच आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। कढई ठेवलेली गरम करायला, त्यामध्ये आपण आता 1 पळी तेल टाकून घेऊया। तेल छान गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये उभा कापलेला लसूण टाकलेला आहे आणि उभा कापलेला कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। आणि याचा फक्त आपल्याला कच्चेपणा घालवायचा आहे, खूप असा भाजायचा नाही आहे। कांदा आता भाजला गेलेला आहे, याचा कच्चेपणा आपण घालवलेला आहे। आता यामध्ये टाकूया आपण 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या। ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आणि कापलेली पत्तागोबी आणि शिमला मिरचीसुद्धा उभीच कापून घेतलेली आहे। दोन्ही छान तेलामध्ये आपल्याला थोडंसं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या यामध्ये भाज्या अजूनही घालू शकता। आता हे मस्त मऊ झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे नूडल्स ठेवलेले आहे साईडला ते टाकून द्यायचे आहे आणि मिक्स करून घेऊया। खूप छान नूडल्स तयार होतात मंडळी गव्हाच्या पिठाचे, शिवाय हेल्दीसुद्धा आहेत मुलांसाठी। बाहेरचं खाण्यापेक्षा मुलांना तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने तयार करून देऊ शकता। आता हे मिक्स झालेलं आहे यामध्ये। आता टाकूया आपण थोडंसं सोया सॉस आणि थोडंसं चिली सॉससुद्धा टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आणि तुम्हाला जर वाटलं अशा मिक्स केल्यामुळे नूडल्सचे तुकडे पडतील तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे मिक्स करू शकता, अजिबात तुकडे पडत नाही। आता याच्यामध्ये टाकूया नूडल्स मसाला, 1 चमचा टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण आता मिक्स करून घेऊया। मीठ आपण नूडल्समध्ये टाकलं होतं शिजताना, तुम्हाला जर कमी वाटलं तर थोडंसं तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता तयार झालेले आहे आपले एकदम हेल्दी असे गव्हाच्या पिठाचे नूडल्स। एका डिशमध्ये काढून घेऊया। मंडळी, तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि
कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नूडल्स तयार करून बघा। आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। बाय बाय मंडळी।